बऱ्याच प्रकारची भजी तुम्ही खाल्ली असतील, पण आज आपण बघणार आहोत उडदाच्या डाळीची भजी। स्वागत आहे सर्वांचं सारिकाच देशी विदेशी पदार्थामध्ये। तर भजी बनवण्यासाठी इथे मी 1 कप उडदाची डाळ घेतलेली आहे आणि ती आपल्याला 2 ते 3 वेळेला व्यवस्थित धुवून घ्यायची आहे, म्हणजे त्याचं जे पांढरं पाणी असतं पावडरीचं ते पूर्ण निघून डाळ ही पूर्ण स्वच्छ होते। तर मी डाळ ही एका मोठ्या भांड्यामध्ये घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये पुरेसं पाणी घालून ती आपल्याला भिजत ठेवायची आहे 3 ते 4 तास। तर मी आता त्याच्यावर झाकण ठेवून त्याला बाजूला ठेवत आहे। तर 3 ते 4 तासांनी आपण आता इथे उघडून बघूयात। डाळ ही व्यवस्थित फुललेली दिसत आहे, एकदम पांढरी शुभ्र अशी ही डाळ इथे तुम्ही बघू शकता। तर नेहमीच आपण उडदाच्या डाळीचे दहीवडे करून खातो किंवा वडा सांबार बनवून खातो। तर आज मला वाटलं आपण थोडीशी वेगळी रेसिपी ट्राय करावी, त्यासाठी इथे मी आज तुम्हाला उडदाच्या डाळीचे भजी बनवून दाखवत आहे। तर हे जे डाळ आहे ती आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची आहे। कमीत कमी पाणी वापरून आपल्याला ही डाळ मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे। त्यासाठी मी असा जाळीदार चमचा वापरला आहे, ज्यामुळे पूर्ण पाणीही निथळून जात आहे आणि फक्त आपल्याला याच्यामध्ये डाळ मिळते। तर याचं आता मी वाटण करून घेते। तर तुम्ही आता बघू शकता इथे मी अशी बारीक अशी पेस्ट या डाळीची करून घेतलेली आहे। तर चमच्याने मी दाखवते तुम्हाला। तर या कन्सिस्टन्सीवर आपल्याला हे पीठ हवं आहे, एकदम मऊसूद असं पीठ आपल्या इथं बनून तयार झालेलं आहे। आता हे पीठ आपण भांड्यामध्ये काढून घेऊया। आता हे सगळं पीठ मी एका या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। तर याचे मी थोडेसे दहीवडे केलेले आहेत आणि त्यातलंच थोडंसं पीठ मी आता इथे या भांड्यामध्येही बाजूला करून घेतलेलं आहे। या पिठापासून मी भजी बनवणार आहे। तर यासाठी इथे मी 3 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ टाकल्यामुळे भज्यांना एक छान चव येते, त्यामुळेच मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे। तुम्ही तांदळाचं पीठही घेऊ शकता। आता याच्यामध्ये आपल्याला बाकीचे पदार्थ टाकायचे आहे। तर नेहमीच्या भज्यांमध्ये आपण कांदा नुसता टाकतो, पण इथे मी टोमॅटोसुद्धा टाकलेला आहे, त्यामुळे ही भजी जी आहे ती वेगळ्या चवीची लागतात। तर इथे मी मध्यम आकाराचा कांदा आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून याच्यामध्ये घेतलेला आहे। टाकण्याच्या आधी कांदा आणि टोमॅटो आपल्याला असा हाताने मोकळा करून घ्यायचा आहे, त्यामुळे हे दोन्ही पदार्थ पिठामध्ये सर्व बाजूंना व्यवस्थित पसरतात। आता मी इथे अर्धा चमचा लाल चटणी टाकते आहे, जी आपण कांदा लसूण चटणी असते ती याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे। त्यानंतर टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ। त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला अर्धा चमचा लाल मिरची पावडर, रंगासाठी आपण ही टाकत आहोत। त्यानंतर चिमूटभर हळद टाकायची आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि त्याचबरोबर ओवाही इथे आपल्याला थोडासा टाकायचा आहे। आणि आता हे सर्व पदार्थ आपण चमच्याने मिक्स करून घेऊयात। भजी फुलण्यासाठी आपल्याला चमच्याने याला एकाच डायरेक्शनमध्ये हलवून घ्यायचं आहे, त्यामुळे याच्यामध्ये मी सोडाही टाकलेला नाही आहे। आता आपण भजी टाकायला घेऊयात। तर एक एक करून आपल्याला असे तेलाच्या कडेनं आधी भजी सोडायच्या आहेत आणि त्यानंतरच आपण मध्यभागी भजी सोडणार आहोत। 2 मिनिटांनंतर भजी आपल्याला पलटून घ्यायच्या आहेत। हळूहळू आपल्याला हे पलटायचे आहेत, नाहीतर भजी चिकटण्याची शक्यता असते कढईला। तर व्यवस्थित तेल तापल्यामुळे भजी हे व्यवस्थित सुटतात आणि कढईलाही चिकटत नाहीत, व्यवस्थित पलटून होतात। आता हे भजी आपल्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत। व्यवस्थित तळून झाल्यावर भजी मी हे काढून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता इथे भजी व्यवस्थित तळून आपले तयार झालेले आहेत। सर्व भजी मी इथे काढून घेतलेले आहेत आणि आता आपण बघणार आहोत हाताने कसे भजी सोडायचे। इथे मी हात जो आहे तो पाण्यामध्ये बुडवून घेतलेला होता आणि त्यानंतरच आपल्याला भज्याच्या पिठामध्ये हात घालायचा आहे, त्यामुळे आपल्या हाताला भज्याचं पीठ जे आहे ते चिकटणार नाही।
आणि असेच मगाशी सांगितल्याप्रमाणे कडेने आपल्याला हे भजी सोडायचे आहेत आणि त्यानंतर मध्यभागी भजी सोडायचे आहेत. मी सांगितलेल्या या टिप्स फॉलो करून तुम्ही भजी बनवाल तर तुमची भजी अजिबात चुकणार नाहीत आणि खायलाही अगदी चविष्ट लागतात. बनवायलाही फार सोपी आहेत आणि लगेच आपल्याला भजी हे उलटायचे नाही आहेत. तर 2 मिनटं आपल्याला हे भजी व्यवस्थित भाजून द्यायचे आहेत खालच्या बाजूने आणि त्यानंतरच आपल्याला हे भजी उलटायचे आहेत. तर इथे मी आता भजी उलटून घेणार आहे. 2 मिनटं झालेली आहेत. 2 मिनटांनंतर जेव्हा तुम्ही भजी उलटाल तेव्हा ते इझिली उलटली जातात. लगेच जर तुम्ही काढायला निघालात तर ते कढईला चिकटून बसण्याची शक्यता असते. त्यामुळे अगदी हलक्या हाताने हे भजी आपल्याला उलटायचे आहेत. अजिबात गडबड करायची नाही आहे. नाहीतर भजी हे कढईला चिकटून कढई खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे भजी बनवल्यानंतर जी कढईची स्वच्छता आपल्याला करावी लागते ती करावी लागू नये यासाठी भजी उलटतानाच आपण काळजी घ्यावी. तर तुम्ही बघू शकता अजिबात भज्यांचं पीठ हे कढईला चिकटलेलं नाही आहे आणि भजी हे आपले व्यवस्थित उलटून झालेले आहेत आणि आता हे सोनेरी रंगावर मी इथे भाजून घेत आहे. तर व्यवस्थित असा रंग आल्यानंतर आता हे भजी मी या कढईमधून काढून घेते. तर तुम्ही बघू शकता इथे मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे. आता हे भजी आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूयात. तर कशी वाटली तुम्हाला ही उडदाच्या डाळीच्या भज्यांची रेसिपी? एकदम वेगळी आणि युनिक अशी रेसिपी आहे. नक्की करून बघा तुम्ही. आता इथे मी तुम्हाला भजी मोडून दाखवते. मस्त असे मोकळे असे भजी इथे तयार झालेले आहेत. जाळी पडलेली आहे भज्यांना व्यवस्थित आणि चटणीही आहे मस्तपैकी हिरवीगार चटणी आणि लाल टोमॅटोच्या सॉस बरोबर आपण हे भजी सर्व केलेले आहेत. तर कशी वाटली तुम्हाला ही आगळी-वेगळी भज्यांची रेसिपी? तुम्हीही नक्की करून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकनही क्लिक करा आणि अशाच नवनवीन चवी घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा. पुन्हा भेटू एका अशाच वेगळ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.